मान्सूनची एंट्री होण्याआधीच महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा. तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक वादळी ढग महाराष्ट्रात घुसलाय. हवामान विभागाचा संपूर्ण महाराष्ट्राला अर्जंट इशारा. सावधान, कारण पुढचे 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आहेत. 2 दिवसांपासून अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे, पण आता त्याची तीव्रता वाढणार आहे. आज रात्रीपासूनच महाराष्ट्राच्या वातावरणात भयानक बदल होत आहे, कारण बंगालच्या उपसागरातून तसेच अरबी समुद्रातून एक बाष्पयुक्त ढगांची फौज महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन थांबलीय. निसर्गाचे रौद्ररूप पाहून हवामान तज्ज्ञ हादरले जेव्हा सॅटेलाईटद्वारे काढलेला महाराष्ट्राचा एक फोटो समोर आला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या आकाशात तब्बल 1000 किलोमीटर लांबीची वादळी ढगांची फौज दिसली. तिचा वेग 120 किलोमीटर प्रति तास आहे. याच्या आधी इतका लांबलचक वादळी ढग कधीच पाहिला नव्हता, ज्याचा कहर 17 जिल्ह्यांवर कोसळणार आहे. ते तुम्हाला कदाचित खोटं वाटेल. तुम्हाला वाटेल ऊन पडलंय, कुठे ढग आलाय. पण हीच परिस्थिती 15 वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळेस देखील सुपर एल्निनो सक्रिय होता, आणि ज्यावेळेस सुपर एल्निनो येतो तेव्हा दुष्काळाचे सावट असतं किंवा अवकाळी पाऊस हैराण करून सोडतो. मार्चच्या शेवटच्या दिवसांमध्ये आणि एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपले आहे. यामुळे अतोनात नुकसान झाले. आता सगळीकडे चर्चा आहे की पाऊस थांबलाय, पण अचानक 1000 किलोमीटर लांबीची काळ्या ढगांची एक वादळी साखळी भारताच्या दिशेने निघाली आणि तिचा पहिला दणका महाराष्ट्राला बसणार. तिचा वेग क्षणाक्षणाला वाढतोय. लक्षपूर्वक ऐका, ही बातमी वरवरची नाही, तर हवामान विभागाने, खास करून पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाईटवरून पावसाचा नकाशा जाहीर केलाय. त्यात स्पष्ट दिसते की 1000 किलोमीटर लांबीची ढगांची फौज महाराष्ट्रात शिरलीये आणि ज्याचा फटका 17 जिल्ह्यांना दुपटीने बसणार. होय, याची तीव्रता लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतलीये आणि त्या मीटिंगमध्ये हे ढग कुठून कुठे जात आहेत, कोणत्या जिल्ह्यामधून कुठे कुठे कसं सरकणार आहेत, याची यादीच स्वतः जाहीर केलेली आहे. पहा, काही दिवसांपूर्वी गारपीट झाली, चक्रीवादळासारखे देखील वातावरण तिथे पसरलं होतं. आता आकाश स्वच्छ झालंय. हवामान तज्ज्ञ सांगतात की पाऊस येणार नाही, पण वातावरण कधी पालटेल याचा भरोसा नाही, कारण की त्यामुळेच याला अवकाळी पाऊस म्हणतात. आणि अवकाळीचा असा त्रास असतो की कुठलीही वॉर्निंग न देता येणारा हा पाऊस असतो. पण सध्याची परिस्थिती खूप विचित्र आहे. तुम्हाला वाटेल काहीही सांगतायत, खोटं आहे, पण अशीच परिस्थिती मागील 15-20 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्याच्या सीमा भागात झाली होती, जेव्हा रात्रीच्या वेळी असाच प्रलय आला होता. अगदी तसाच काळ आता पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा ठाकलाय. याचं मुख्य कारण म्हणजे प्रशांत महासागरात सुपर एल्निनो नावाचा राक्षस जागा झालाय. हा दर 15-20 वर्षांनी येतो आणि जेव्हा येतो तेव्हा अख्खी जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त करतो. यामुळे जून-जुलैमध्ये पावसाचा थेंबही पडणार नाही. पण आता हा अवकाळी पाऊस इतका धुमाकूळ घालणार आहे की पावसाळ्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होईल. मग ही 1000 किलोमीटरची फौज कोणत्या 17 जिल्ह्यांना टार्गेट करणार? कुठे आज रेड अलर्ट जारी केलाय? देशातल्या त्या 16 राज्यांची यादी काय? का संपूर्ण भारतात आज आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झालीये? सुपर एल्निनोचा तडाखा नक्की कोणाला बसणार? याची एक एक बातमी नीट समजून घ्या. हा व्हिडिओ चुकूनही मध्येच सोडू नका, नाहीतर मोठं नुकसान होईल. कालपर्यंत वाटत होतं की ऊन आलंय, पाऊस गेला, पण भीती अजून संपलेली नाही. संकट तर उलट दुप्पट वेगाने आपल्याकडे सरकतंय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पॅसिफिक महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग काल रात्री अचानक काळा भोर पडलाय आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकलीये. हीच धडक आता 16-17 जिल्ह्यात थैमान घालणार आहे. एरवी ढग 1-2 किलोमीटरचे असतात, पण आता ही हजारो किलोमीटरची साखळी एकत्र आलीये. या ढगांचा आकार लंबवर्तुळाकार असून ते इतके अवाढव्य आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा अख्ख्या राज्याला कवेत घेतील. म्हणूनच महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांत हाय अलर्ट आहे. प्रेक्षकांनो, जरा कान देऊन ऐका बरं का. ही काय साधी सुधी पावसाची बातमी नाही. थेट आभाळ फाटणारं संकट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. सॅटेलाईटनं जे फोटो काढलेत ना, ते बघून भल्या भल्यांची गाळून उडालीये आणि परिस्थिती लई म्हणजे लई गंभीर झालीये. सध्या हवामान विश्वात सगळ्यात जास्त भीती ज्याची वाटते तो विषय म्हणजे सुपर एल्निनो. तुम्ही म्हणशाल, ह्या काय नवीन भुताटकी आहे, आम्हाला आधी पावसाचं सांगा की.
तर गड्यांनो, ह्याच एल्निनोमुळे निसर्गाचं पार चक्रच उलटं फिरलंय. आपल्याला 2015-16चं ते भीषण वर्ष आठवत असेलच, जेव्हा लातूरच्या तहानलेल्या जनतेसाठी चक्क रेल्वेने पाणी वाहावं लागलं होतं. दुर्दैवाने तसलाच काळ आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या गारावर उभा ठाकला आहे. साध्या एल्निनोमध्ये पावसाचं प्रमाण फक्त कमी असतं, पण हा सुपर एल्निनो आहे. हा एकदा सक्रिय झाला की मागं काहीच शिल्लक ठेवत नाही आणि अवकाळी पाऊस असा झोडपून जातो की येणाऱ्या मुख्य मान्सूनचा पायाच तो उखडून टाकतो. अमेरिकन आणि भारतीय हवामान खात्याने संयुक्तपणे धोक्याची घंटा वाजवली असून पुण्याच्या वेधशाळेने महाराष्ट्राच्या दिशेने सरकणाऱ्या तब्बल 1000 किलोमीटर लांबीच्या अजस्र आणि काळ्याकुट्ट ढगांच्या भिंतीचे पुरावे दिले आहेत. या 17 जिल्ह्यांना ढगफुटीपेक्षाही भयानक दृश्य येत्या काही तासांत पाहायला मिळणार आहे. जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर ढगांचा एक महाकाय डोंगर तयार झाला असून जेव्हा हे ढग जमिनीच्या दिशेने आदळतील तेव्हा फक्त पाऊस नाही तर विजांचा असा तांडव होईल की तुमची सिमेंटची भक्कम घरंही पायापासून थरथर कापतील. न्यूजवर तुम्ही पाहिलंच असेल की शेजारील राज्यांत या ढगांनी आधीच हाहाकार माजवला आहे आणि आता महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. हे ढग इतके जड आहेत की जमिनीवर येताना त्यातून पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठे गोळे आकाशातून गोळ्यांसारखे बरसू लागतील. कल्पना करा, भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल, चहूबाजूला रात्रीसारखा काळाकुट्ट काळोख दाटून येईल आणि वाऱ्याच्या एका झटक्यात जुनी झाडं एखाद्या काडीसारखी मुडून पडतील. हे काही काल्पनिक नाही तर पुढच्या काही तासांत तुमच्या भागात प्रत्यक्ष घडणारं हे भीषण वास्तव असू शकतं. पुढचे 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत, त्यामुळे तारीख आणि वेळ नीट लक्षात ठेवा. मराठवाड्यात संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असेल. त्यामुळे ज्यांची कच्ची घरे आहेत त्यांनी तातडीने सुरक्षित इमारतींचा आडोसा घ्यावा. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पट्ट्यात द्राक्ष, डाळिंब आणि कांद्याच्या बागांवर जणू गारांचा काळ कोसळणार आहे, ज्यामुळे वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे विदर्भ आणि खानदेशातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, जळगाव आणि धुळ्यात विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की दर सेकंदाला आभाळ फाटून जमिनीवर येतंय की काय असा भास होईल. हा सुपर एल्निनोचा तडाखा केवळ पाऊस घेऊन येत नाहीये, तर तो सोबत विनाशकारी वारे घेऊन येत आहे. अशावेळी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका, विजेच्या खांबापाशी किंवा पत्राच्या शेडखाली थांबणे टाळा आणि शक्य असल्यास घराबाहेर पडूच नका. निसर्गाच्या या कोपापुढे आपण हतबल असलो तरी आपली सतर्कता आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते. हे 1000 किलोमीटरचे ढग आता तुमच्या उंबरठ्यावर आले आहेत, त्यामुळे गाफील राहू नका. स्वतःची आणि आपल्या मुक्या जनावरांची काळजी घ्या. हीच वेळ आहे सावध होण्याची, कारण हा केवळ वादळाचा इशारा नसून निसर्गाचं एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर उभं ठाकलं आहे. सुरक्षित रहा आणि इतरांनाही या संकटाची जाणीव करून द्या. आतापर्यंत आपण हवामान खात्याचा अधिकृत इशारा आणि सॅटेलाईटचे धक्कादायक नकाशे पाहिले, पण एक सजग नागरिक म्हणून आपण फक्त ही बातमी बसून गप्प बसायचं नाही, तर या संकटांचा सामना करण्यासाठी आता आपल्याला काही गोष्टी तातडीने कराव्या लागतील. मी तुम्हाला काही अगदी सोप्या स्टेप सांगते ज्या तुम्ही आजच आणि आताच करायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आपल्या पाहिल्या तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावातील आणि जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाच्या महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा इमर्जन्सी नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. कारण जेव्हा वादळ किंवा वीज कोसळण्याची घटना घडते तेव्हा सगळ्यात आधी संपर्क यंत्रणा कोलमडते. त्यामुळे हा नंबर तुमच्याकडे असण्याचा गरजेचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेतात असणारा एक सुका चारा, महत्त्वाचे कापलेले पीक आणि घरातले महत्त्वाचे दस्तऐवज तातडीने प्लॅस्टिकने झाकून किंवा सुरक्षित ठिकाणी हलवून ठेवा. घरांचा पाऊस प्लास्टिकची शेड किंवा पत्रे फाडू शकते, त्यामुळे जनावरांना पक्क्या छताखाली बांधा. तिसरी स्टेप म्हणजे पुढचे 72 तास घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय आणि अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय प्रवासाला निघू नका. विशेषतः दुचाकी प्रवास करणे पूर्णपणे टाळा. आता मला तुमच्याकडून एक अत्यंत महत्त्वाची मदत हवी आहे. हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहतात जे आता तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंट्स आम्हाला इतर प्रेक्षकांनाही समजेल की हा वादळी ढग कोणत्या भागाच्या जवळ पोचला आहे आणि पहिली सध्याची परिस्थिती काय आहे. तुमच्या भागात सध्या ऊन पडले की ढगाळ वातावरण आहे की बाराला सुरुवात झाली हे देखील कमेंट्समध्ये नक्की लिहा.
तो एक तुमची एक छोटीशी कमेंट्स तुमच्या भागात येईल तर बांधवांना सावध करू शकते. जर तुम्हाला मनात वादळाविषयी किंवा हवामानाविषयी काही शंका असेल तीही बिनधास्त विचारा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाच्या तरी मोठ्या आर्थिक नुकसान होण्यापासून वाचू शकते. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा आणि जेणेकरून पुढच्या तासभरात येणारे लाईव्ह अपडेट्स तुमच्यापासून मिस होणार नाहीत. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.